या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै. आज अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या निमित्त तुम्हा सर्वांना कोटी कोटी अभिनंदन. अक्षय म्हणजे काय की जे कधीही संपत नाही, आणि जे कधीही संपत नाही अशा प्रकारचं बीज आपण आज रोपण करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं एक वाक्य बोललं होतं की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाहीत. आणि दुर्दैवाने माहिती का, आपला इतिहास काय आहे बराच माहीत नाही आपल्याला चांगल्या गोष्टीचा. मग आता इतिहास विसरणं. दुसरं ते काय बोलले होते बा, मला भीती आहे की परत आपण तर होणार नाही ना गुलाम. काय म्हणले ते, मला असं वाटतं आहे की परत आपण जाऊ पारतंत्र्यामध्ये. आणि ही त्यांची खंत होती. त्याला कारण काय होतं माहिती का, छत्रपती शिवाजी महाराजांनी घराघरामध्ये मनामनामध्ये काय भेटलं होता, स्वराज्याचा दिवा. आणि विरला गेला तो, आणि इंग्रज आपल्याकडे आले. ते बघा 1750मध्ये भारताची GDP होती 25% जगाच्या. आज आपले आहे फक्त 4%. तर कोलंबिया विद्यापीठाचे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर उषा पटनाईक. त्यांनी PhD केली. गेले 200 वर्ष कशा प्रकारची कर प्रणाली लावली इंग्रजांनी आणि लूट केली. त्यांचं असं म्हणणं आहे की भारताची 45 ट्रिलियन संपत्ती लुटली इंग्रजांनी. किती म्हणजे आज 105 ट्रिलियन जगाची. आणि 2027 किती होती ती 55. बरं का, आज केलं ना व्याज केलं तर समजा, तर त्याचं म्हणणं आहे की 2027पर्यंत ती होऊ शकते 55%. म्हणजे जगाचे अर्ध आपण असतो. पण तुम्हाला माहिती का आपली आज किती आहे, 3.9 आहे फक्त. म्हणजे त्याला काय सांगायचं, एवढं लुटलं आपल्याला. कसं लुटलं, काय लुटलं तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये आगरवूडचा विषय पण मोठा होता. आगरवूड, रेशीम, चंदन, मसाले आणि आपलं सोनं लुटलं. मला सांगायचं काय माहिती का, त्यांनी असं सांगितलं, जर भारताकडे ते पैसे आज असते तेवढे पैसे आपल्याकडं, तर 150 कोटी लोकांना दर महिन्याला 14 लाख रुपये भेटले असते. किती 14 लाख दर महिना, काही काम न करता. मग आपण काय केलं असतं, जसं स्वित्झर्लंड आहे, फिनलँड आहे, नेदरलँड आहे, तिथं मुलांना टेन्शन नाही आहे शाळेत जा म्हणून. तुला काय करायचं ते कर. म्हणजे काय हॉबी, तुला गीतकार व्हायचं आहे, संगीतकार व्हायचं आहे, तुला खेळ खेळायचे, तुला काय करायचं कर. आपल्याकडे काय मुलांना की जे गेलं की टेन्शन आहे, पुढे काय करायचं. कशामुळं की आर्थिक परिस्थिती खराब आहे. मग परत आपल्याला, मग आपला पुरावा आहे ना, आपले पूर्वजांनी जर 25% GDP केली होती त्यावेळेस, याचा अर्थ काय, बरं त्यावेळेस लाईट नव्हती, इंडस्ट्री नव्हती, काय नव्हतं ना आपल्याकडं. म्हणजे निसर्गाचा संगोपन करून आणि शेती, माती, वनस्पती याच्यासोबत जोडून सुद्धा आपण नंबर 1 होतो. आणि तेच करायला आपण परत चाललोय. म्हणून तुम्हाला काय म्हणलं, इतिहास विसरलो आपण तर आपण इतिहास घडवू शकणार नाहीयेत. आणि म्हणून तुम्हाला सर्वांचं अभिनंदन. मग मला काय सांगायचं आहे, ज्या काळामध्ये युरोपमध्ये, युरोप आहे ना, युरोपमध्ये अंधार होता आणि अमेरिकेत ज्या जन्म झाला नव्हता, त्या काळामध्ये भारतामध्ये काय होतं, सोन्याचा धूर. आणि काय सुगंध होता, आगरवूडचा. आगरवूडचा सुगंध काय असतो, जसं जसं पुढे जाऊ तुम्हाला कळेल. आपले 4 वेद आहेत. तर अथर्ववेद आहे ना, त्याच्यामध्ये जेव्हा देवतांना प्रसन्न करायचं आहे त्यावेळेस समिधा टाकायचे यज्ञामध्ये. आणि ते होता गुरुकुल, विद्यार्थी असायचे, त्यांचं ध्यान लागायचं, ते प्रसन्न असायचे आणि देवता प्रसन्न व्हायचे, असं त्या ठिकाणी लिहिलं आहे. मग त्यानंतर आपले जे ग्रंथ आहेत 7 आयुर्वेदातले है ना, संहिता आहेत ना आपल्या, त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रंथात उल्लेख आहे, प्रत्येक ग्रंथामध्ये, की आगरवूड काय आहे. आणि त्या काळामध्ये BP शुगर नव्हतं समजा, कायला कॅन्सर होता, दमा होता है ना, असे जे आजार होते, तर त्याला ते उपचार करत होते आगरवूडच्या माध्यमातून. मग पानं असतील, त्याच्या मुळे असतील, किंवा त्याचे बी असेल. लोकसभेमध्ये एक व्हिडिओ चर्चा केलेली आगरवूडवर, ते जवळपास अर्ध्या तासाची आहे.
तर त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री त्रिपुराचे विप्लव कुमार देव यांनी ते मुद्दा मांडलेला आहे की आगरवूड काय आहे आणि ते का गरजेचं आहे. हा व्हिडिओ आहे 22चा. तर त्यावेळेस ते रेट सांगितलेत ना की एका झाडाच्या मुळ्या 5 लाख ते 5 कोटीपर्यंत आहेत. त्याच्या बिया 5,000 ते 25,000 रुपये किलो आहेत. त्याची साल 1 लाख रुपये किलो आहे. त्याचं जे खोड आहे ते काय म्हणतात लाकूड आहे 1 लाख रुपये किलो आहे. आणि मध्ये जे निघतं आहे हार्टवूड ब्लॅक गोल्ड ते किती आहे ते 50 लाख रुपये 20 लाख रुपये. तेल त्याचं म्हणजे खूप काही आहे. ह्या ठिकाणी 3 गोष्टी येतात, ग्रीन गोल्ड, येलो गोल्ड आणि ब्लॅक गोल्ड. जगातलं एकमेव झाड आहे जे जगातले सारे धर्म त्याची पूजा करतात. आता बोललो मी अथर्ववेद रामायण असू द्या नाहीतर सर्वात शेवटी जो ग्रंथ आहे ह्याचा आपल्या चाणक्याचा अर्थशास्त्र त्याचं चॅप्टर त्याचं आहे की आगरवूड हे राजाने त्याच्या तिजोरीमध्ये ठेवावं, सोन्यापेक्षा बी ते महत्त्वाचं आहे असं कोण म्हणतंय? चाणक्य. म्हणजे 2500 वर्षापूर्वी जे ते बोलले होते ते आज पण सत्य आहे. आज पण आगरवूडचा रेट सोन्यापेक्षा कमी नाही आहे. मला सांगायचं काय त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय येते की जपान, मलेशिया, चायना आणि भारत. बघा पुस्तक असतं, मी फार्मासिस्ट आहे, तसं आपलं काय IPA इंडियन फार्माकोपिया. आता त्या पुस्तकात काय असतं माहिती का, जे काही नवीन शोध लागले, जे नवीन औषध आहेत समजा आहे ना, त्याच्या नोंदी घेतल्या जातात. तसं चायनाने काय केलं आहे, जपानने काय केलं माहिती का, त्यांच्या फार्माकोपियामध्ये आगरवूडचे जे कंटेंट आहेत, आगरवूडचे संयुग आहेत किंवा कंपाऊंड आहेत ते नोंद करून टाकलेली आहे त्यांच्या पुस्तकात. म्हणजे मला सांगायचं काय की अथर्ववेद ते जपानचा फार्माकोपिया, मलेशिया, चायना, इंडिया फार्माकोपिया म्हणजे 4000 वर्षाचा इतिहास एका झाडाला आहे. आणि आज पण तेवढ्याच तीव्रतेने त्याच्यावर काय चालू आहे R&D. पण काय आहे तीव्रता, असं काय आहे? आता बघा इस्लाम धर्मामध्ये सुद्धा काय म्हणताय ह्याला हदीस म्हणून काय सांगितलं हदीसमध्ये की आगरवूड आहे ना स्वर्गातलं झाड आहे. काय एकच झाड आहे आगरवूड स्वर्गातलं कुठे पृथ्वीवर. चायना धर्म आहे, बौद्ध धर्म आणि ताओ ते पण काय समजता माहिती का, हे झाड स्वर्गातलं आहे, फूड ऑफ गॉड. त्यानंतर गौतम बुद्ध जेव्हा ध्यानधारणा करायचे तर ते करायचे त्यांच्या भिक्खूसोबत आगरवूडच्या झाडाखाली. आणि जपमाळा होत्या त्या कशाच्या लाकडांच्या. मला सांगायचं काय माहिती आहे का, सारे धर्म सारे प्रेसिंग. आणि आता तुम्ही बघितलं असेल बायबलमध्ये सुद्धा माहिती का, म्हणजे हे सारे पुरावे आहेत आपल्याकडं. बायबलमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की आगरवूड काय आहे आणि आपल्याला त्याला का महत्त्वाचं आहे. मग सारे धर्म जर एका झाडाच्या सोबत जगायला तयार असतील आणि त्याच्या नोंदी घेत असतील तर आपण समजायचं काहीतरी खास आहे. या ठिकाणी कसल्याही प्रकारचा काय म्हणतात ना विरोधाभास नाही आहे. मग आता मी तुम्हाला काय सांगतो की एक झाड असं आहे की त्याच्यामध्ये जगातले सर्वात जास्त कंपाऊंड आहेत. याच्यामध्ये कंपाऊंड आहेत 367. किती? एकमेव झाड आहे जगातलं. बाकी ठिकाणी किती सापडणार 10, 20, 25, 30, 50. पण यात किती तर 367. आणि आणखी मिळत आहेत. आणखी खास गोष्ट काय माहिती का, जसं गौतम बुद्धांनी किंवा आपल्या ऋषीमुनींनी त्यांच्या काय म्हणतात ना शिष्यांना ध्यानधारणा करायला याचा फायदा करून दिला. कारण काय माहिती का, याच्यामध्ये जे एक कंटेंट आहे त्याचं नाव आहे शिस्कोटोपिन. ते काय करतं माहिती का, हे ट्रिपल बी म्हणजे काय माहिती का, ब्लड ब्रेन बॅरियर. आपला जो मेंदू आहे, मेंदू इतका मजबूत आहे चौकडून त्याला सपोर्ट आहे. कशाचा? मध्ये काय जाऊ शकत नाही, व्हायरस बॅक्टेरिया किंवा डिटॉक्स म्हणजे कुठल्या विषाऱ्या. पण त्याचं भेदतं आहे, त्याला म्हणतात क्रॉस करणं. म्हणजे ट्रिपल बीचं जे काय म्हणू त्याला भिंत आहे त्या भिंतीला क्रॉस करून याचं कंटेंट जातं त्यामध्ये. आणि गेल्यावर काय करतं आहे, तिथे जे न्यूरॉन आहेत त्याला ऊर्जा देतं आहे. त्याच्यामध्ये हॅप्पी हार्मोन तयार करतं आहे, सेरोटोनिन आणि डोपामाइन. आणि माणसाला वाटतं की बस आता मी आनंदी आहे, खुश आहे. आणि जेव्हा माणूस खुश असतो, असं कधी तुम्ही ऐकलंय का एखादा माणूस खूप खुश आहे आणि त्याने आत्महत्या केली आहे ना? बरोबर आहे ना. ह्याचा अर्थ काय झाला तर ते नॅचरल डोपामाइन. आता एखादा माणूस काय नशा करतो, गांजा पिला किंवा दारू पिला, तात्पुरतं बरं वाटलं, पण नंतर काय तयार झाली पोकळी.
पण आगरवूडचं जे सुगंध आहे, आगरवूडचं जे औषध आहे, ते जर ब्रेनमध्ये गेलं, नाकातून मला किंवा आपण खाल्लं गेलं, तर ती पोकळी तयार होत नाही. माणूस काय होतो? परिपूर्ण होतो, आनंदी राहतो. आणि आपल्या सर्वांचं काय माहिती का, आरोग्य आणि आनंद ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्या गोष्टी आगरवूडच्या माध्यमातून आपण घराघरात देऊ शकतो. येणाऱ्या काळामध्ये मोबाईल आहे, टेन्शन आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, स्पर्धा वाढलेली आहे, त्याच्यामुळं सायकॉलॉजी प्रत्येकाची बदललेली आहे. आणि म्हणून अशांतीसाठी जर काही औषध असेल तर ते आगरवूड आहे. मग आता सांगायचं म्हणलं तर आपला वेळ नाही की 370 एवढे कंटेंट आपण सांगतो. पण कॅन्सर आहे, BP आहे, दमा आहे, पार्किन्सन्स आहे, अर्धांगवायू असेल, महिलांच्या समस्या आहेत, लहान लेकरांच्या समस्या आहेत, ब्रेन समस्या आहेत, हार्ट समस्या आहेत. आणि तिन्ही ब्रेन आणि दोन्ही हार्टला चालतं. किती म्हणलं मी? 3 ब्रेन 2 हार्ट. हा एक ब्रेन असतो माहिती का, नवीन आता हा एक ब्रेन आहे. आणि आपलं गट आहे का नाही, गट म्हणजे पोटातले आतडे, जीवाणू, तिथं पण न्यूरॉन आहेत, ते पण मेंदूच आहे. 3 मेंदू आपल्याला आणि 2 हार्ट आहेत. एक हार्ट हे आणि एक आपली पिंडरी. त्याच्यामुळे पाय दुखत असते, लवकर जागे व्हा, कारण पिंडरी स्ट्रॉंग असेल तर तुम्ही स्ट्रॉंग आहे. मग हे तिन्ही मेंदू आणि 2 हार्ट ह्या सर्वांना काय करते, आगरवूडचे कंटेंट करते मजबूत. आणि पूर्ण जगाचं लक्ष बारकाईने आगरवूडकडे आहे. की इंग्रजांनी काय केलं, 97% झाडं तोडले भारतातले. किती? 97% साहेब. फक्त 3% झाडं शिल्लक आहे सध्या. इतकी लूट केली आपली आणि आपण तोडू दिले, माहीतच नव्हतं. आपल्याकडे लॅब नव्हते त्यावेळेस, ते लॅब टेस्ट करायचे आणि त्याला कळलं की घेऊन टाका. आणि नंतर काय केलं तुम्हाला माहीत नसेल, आपल्याकडे 2 मुद्दे चांगले होते, आगरवूडचा सुगंध, आगरवूडचे लेप, आणि महिलांसाठी म्हणतो ना आपण कायाकल्प करणे वगैरे. तर आपलं जे वाघभटचं आहे ना संहिता, त्यात त्यांनी लिहिलेलं आहे की संहितेमध्ये काय सांगितलं आहे की हे अमृता समान आहे आणि कायाकल्प करणार आहे. म्हणजे जर आपण पोटातून घेतलं तर आपल्या पेशी, आपले न्यूरॉन परत रिचार्ज करतात. आणि जर आपण स्किनला लावलं तर आपली स्किन परत तरुण होते. कुठलंही ब्युटी पार्लरचं तुम्हाला वस्तू घ्यायची गरज नाही जर आगरवूडची आपण वस्तू वापरल्या तर. म्हणजे ब्युटिशियन एवढं जबरदस्त आहे. हे कोणी सांगितलंय? वाघभट्टनी. आणि वाघभट म्हणजे कोण माहिती का, जे वेद आहेत आणि जे आपलं सायन्स आहे याच्यामधला पूल आहे. अष्टांग हृदय पुस्तक आहे, ते ग्रंथ आहे, अष्टांग आहे ना, पूल आहे. म्हणजे एकदम जबरदस्त आहे. म्हणजे ॲलोपॅथीने कॉपी करावी असा ग्रंथ आहे तो. तर मग एवढं मला सांगायचं काय की ही गोष्ट फक्त सामाजिक, आरोग्य, अध्यात्म आणि अर्थशास्त्र ह्या सर्वांना घेऊन चालते. आणि आर्य चाणक्यासारखा माणूस जर त्याच्या जे ग्रंथ आहे अर्थशास्त्र, त्यात काय लिहितो माहिती का की हा जर तुम्ही आगरवूडचा व्यवसाय, आगरवूडचे प्रोडक्ट आणि तुम्ही म्हणजे देशाचं आरोग्य आणि देशाची अर्थव्यवस्था चालायची ताकद आगरवूडमध्ये. मग हा धागा पकडून कालच्या 1 तारखेला आपल्या ज्या महामहिम आहेत अर्थमंत्री सीतारामन, निर्मला, त्यांनी आगरवूडसाठी 80 करोड रुपयाचा फंडिंग दिला आता केंद्र सरकारने. आणि तो हाय व्हॅल्यू क्रॉपमध्ये दिला गेलेला आहे. आता आगरवूड हे हाय व्हॅल्यू क्रॉपमध्ये आहे. मग हाय व्हॅल्यू क्रॉप म्हणजे काय माहिती का की आता आपण जगतोय गहू, ज्वारी, बाजरी खाऊन, पण पैसे नाही कमवू शकत. पैसे नाही कमवू शकत, फक्त भूक राहील आपली. परंतु आपण स्वस्त राहू समजा कदाचित, पण आपण संपन्न होणार नाही आहे. आणि संपन्न होण्यासाठी काय पाहिजे? पैसा. आणि सारा जग पैशा पाठीमागे लागले. पण आपण छोट्या छोट्या गोष्टीत अडकण्यापेक्षा जिंदगीमध्ये एकच पीक घ्यायचं असं आहे आपलं. एका पिढीने एकदाच आगरवूडचं पीक लावायचं, फक्त अर्ध्या एकरमध्ये. त्याला काय करायची गरज नाही. आज आपण लावलं तर ते एक पिढी खाणार, पुढची पिढी पण खाणार, एकच पीक. स्वागत आहे आपलं आकिर आगरवूड मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी सातारा. तर टाळ्या होत्या, हा मोठा इतिहास आहे. आता मी आहे जुन्या औरंगाबादचा आणि नवीन संभाजीनगरचा, बरोबर आहे ना. तर तुम्हाला सांगायची गरज नाही सहकार काय असतं. इथं फोटो लावला यशवंतराव चव्हाण साहेबाचा. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी काही आज प्रगती आहे त्याला कारणीभूत काय आहे? सहकार. मान्य? सहकार्याचं आहे. एक मला सहाय्य करू
आयोग्य सुबस्त काय म्हणत सुपंत, तसं परत आपण त्याच ठिकाणी चाललो आहे. आणि सरकारला पण कळलं हे की सहकार तत्वाशिवाय सामान्य माणूस मोठा होऊ शकत नाही. बरोबर. मग आपण सुद्धा आज तीच परत एक बार ढोळतोय मुहूर्तमेढ. जसं आपल्याकडं अमूल डेअरी आहे का ना, ऐकलं नाव, इफको, अमूल डेअरी, लिज्जत पापड, ह्या साऱ्या सहकारी संस्था आहेत आणि त्यांनी इमानदारीने काम केलेलं आहे आणि आज जगात नाव आहे. आज अमूल डेअरीचं दरवर्षीचं टर्नओव्हर आहे 90,000 कोटी, इफकोचा 40-50,000 कोटी आहे. तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलेलं आहे येत्या 8 ते 9 वर्षामध्ये आपण अमूलला ओव्हरटेक करणार आहेत. आपला असेल कमीत कमी 1 लाख प्लस टर्नओव्हर वार्षिक. किती लक्षात ठेवा. म्हणजे हे फार, आणि म्हणून म्हणलं तुम्हाला मी, आपण आपला समाज, आपलं कुटुंब आणि आपला देश यांचं भलं करणार आहोत. समजा नोकरी करतोय 5,000, 10,000, 50,000, फक्त माझं कुटुंब, बाकी लोकांना काय देणार मी. पण इथं आपण आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे तिला आपण काय दिवस चालला. नेक्स्ट बघा, आता जे बोललो तुम्हाला मी, अगरूड काय आहे, देवाचं लाकूड आहे, भविष्यामधलं औषध आहे, अथर्ववेद, आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान. हे फार एक विषयावर आपण बोलू शकतो 2-2 तास, एवढा सुंदर विषय, आणि तुम्हाला पण ऐकायला बरं वाटेल. पण कधी पुन्हा बोलूया आपण. नेक्स्ट, कुठं कुठं होत आहे सध्याचं बघा प्रॉब्लेम, कॅन्सर, ब्रेन, हार्ट, स्किन, हेच मेन आहेत ना आपले 4 अवयव. आणि हे जर स्वस्त असतील तर ही आरोग्याची काय माहिती का चतुसूत्री, हे 4 अवयव चांगले असतील ना, ओके सर. बघा, इथे पैसा नाही, संपत्तीचा वारसा बनतो. जेव्हा एखादा कलेक्टर आहे, कलेक्टरचा नोकरी संपली तर त्याच्या मुलाचं काय, म्हणजे ऑफिसर तुम्ही असाल कलेक्टर, आता तुम्ही एखाद्या मंत्री आहेत, उद्या निवडले, काय वारसा आहे का, काय वारसा नाही. याचा अर्थ काय झाला की तुम्ही मंत्री असाल किंवा तुम्ही अधिकारी कलेक्टर असाल, पण तुमचं काम संपलं तर तुमच्या खुर्चीवर तुमचा मुलगा ॲटोमॅटिक बसू शकत नाही. ही लोकशाही आहे. म्हणून वारसा म्हणजे काय माहिती का, तुम्ही वैयक्तिक काय केलंय, व्यवसाय केलाय का, तुम्ही शेतामध्ये काय प्रयोग केला का, तुम्ही एखादा शोध लावलाय का, तुम्ही एखादी कंपनी स्थापन केली का, तर तो वारसा आहे. मग आपण काय तयार करतोय, वारसा, लिगसी. आता बघा, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हाय व्हॅल्यू क्रॉप, टेक्नॉलॉजी आणि मॉडेल कॉर्पोरेट. इथं काय सांगितलं बघा, हा शब्द जो आहे ना सर, BCR, कुणाला माहिती आहे का BCR? आपण गुंतवणूक करताना किंवा व्यवसाय निवडताना BCR आणि IIR हे 2 शब्द घरी गेलो अभ्यास करा, गुगलला बघा, BCR, IR. आता BCRचा शॉर्ट फॉर्म काय माहिती का, BCR म्हणजे बेनिफिट कॉस्ट रेशो. काय म्हणलं मी, बेनिफिट कॉस्ट रेशो. आता या ठिकाणी काय दाखवलंय, 6.24 ते 8 पर्यंत आहे. आता पुढे सांगतो तुम्हाला. आता BCR काय माहिती का, की 1 रुपया, 100 रुपये लावले तुम्ही तर किती पट पैसे येणार. तर या ठिकाणी किती, 1 रुपया जर टाकला आपण तर 6 ते 8 रुपये मिळणार. आज जगामध्ये जेवढे व्यवसाय असतील, कपडा असू द्या, IT असू द्या, तुमचे सारे कुठलं पीक असू द्या, काही असू द्या इंडस्ट्री, तर सर्वात जास्त BCR फक्त अगरवूडचा आहे. टाळायला बघा, तुम्ही सारे गुगल खंडाळून टाका, तुम्हाला दिसेल की सर्वात जास्त BCR कोणाचा आहे, अगरवूड. कल्पना करा बघा आपण कुठे चाललोय. आणि टेक्निकली एकदम फिक्स, असा अंदाजे नाही गुंतवणूक करायची. पुढे काय लागलं, एका झाडाची कमीत कमी 13 लाख रुपये किंमत आहे, का तिची व्हॅल्यूची आहे. सालीचे असेल, बघा असे बोलले ना, अँटीबायोटिक बंद झाडापासून. बघा, अँटीबायोटिक बनलं जगामध्ये, जर आज अँटीबायोटिक बंद झाले तर लाखो लोक मरतील एका दिवसामध्ये. आणि ते अँटीबायोटिक बनवायला ते लागतं ना, त्याला म्हणतात ॲडजिव्हेंट. तर ते ॲडजिव्हेंट कोण तयार करते, आपलं अगरूड. आणि अगरूड असं झाड आहे, इतिहास आपल्याला सांगायचा मुद्दा मगाशी परत विसरून जाईल, की अगरूड फक्त लावलं तर त्याच्यामध्ये ते औषधी गुणधर्म तयार होण्यासाठी लागतात कमीत कमी 50 वर्ष. ह्याच्यावर जपानने अभ्यास केला 105 वर्ष. आणि मग विषय त्याला कळलं की याचं रूपांतर केलं त्यांनी फक्त 8 ते 10 वर्षामध्ये. किती वर्षामध्ये, आता 50 वर्ष वाट बघत नाही आपण बनायची, आता होते 8 वर्षामध्ये. आणि सुदैवाने जगात पहिल्यांदा आपण करतोय
FCSS म्हणजे फ्युजन कंट्रोल स्मार्ट अगरवूड टेक्नॉलॉजी. तर जगात पहिल्यांदा 8चं रूपांतर आपण करतोय फक्त 5 वर्षामध्ये. म्हणजे भारताला महासत्ता होणार आणि कोण करणार? फक्त पाटण तालुका 500 एकरमध्ये. सर भविष्यामध्ये सारे सूत्र असतील ना, इथून चालतील तुमच्या इथून पाटणवरून 500 एकरवरून कमीत कमी 10% आपण देऊ व्हॅल्यू. किती? 10% 500 एकरमधून. विषय एवढा मोठा आहे. त्यानंतर या ठिकाणी काय? AI IoT. आता बघा हे विषय आहेत ना, हे टेक्निकल आहेत. IoT म्हणजे काय आणि AI म्हणजे काय? की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाणी तपासणं, माती तपासणं, ॲटमॉस्फिअर तपासणं, त्यानंतर पाणी किती द्यायचं, नंतर पाऊस कधी पडणार आहे, झाडावर रोग कधी येणार आहे, त्याला काय म्हणतात? AI IoT. म्हणजे तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपण ते करतोय. नंतर काय माहिती का, पुढे काय? हे आपली संस्थाचं नाव आहे का? आता शेअर वगैरे पॅन इंडिया आपण करूया. आता खाली बघा विषमता काय झाली दिसतं खाली. समजा भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला आयफोन घ्यायचा आहे आणि आयफोनची किंमत आहे 1.5 लाख ते 2.25 लाख. किती? 1.5 लाख ते. तर जर आपण गेलो युरोपमध्ये, तर युरोपला समजा स्वित्झर्लंडला गेला, तुम्ही ऑस्ट्रेलियाला गेलात, लंडनला गेलात, तर ती तुम्हाला मिळेल 5 दिवस 7 दिवस 8 दिवस काम केलं तर एक आयफोन घेऊ शकतो आपण. कधी? 8 दिवसामध्ये एक आयफोन. आणि आपण घेतोय किती? 240 दिवस. बघा किती क्षमता आहे. मग ही दूर कशी करणार? म्हणून काय निवड केली सरकारने? अगरवूड हाय व्हॅल्यू क्रॉप. आता कशी दूर करणार? इथं खाली दिला आणखी एक तेजस. माहिती ना तेजस आपलं एअरक्राफ्ट आहे, विमान आहे आता मिलिटरीचं. आणि ते आपल्या बनवलंय शास्त्रज्ञांनी. त्याची किंमत आहे 250 कोटी. पण त्याचं इंजिन जे आहे ते कोणी बनवलंय? अमेरिकेनं. त्याची किंमत किती आहे? 100 कोटी. तिथं चर्चा काय झाली लोकसभेमध्ये, जर अमेरिकेचं एका विमानाचं एक इंजिन घ्यायचं असेल तर किंमत 100 कोटी आहे. तर 100 कोटीसाठी साताऱ्यामधले 12,000 एकर ऊस. किती एकर ऊस सर? 12,000 एकर ऊस तुम्हाला करायचा 10 वर्ष. तेव्हा तुम्ही कोटी घेणार? एक इंजिन 100 कोटीचं. आणि तेच काम आपण करणार फक्त 2 एकरमध्ये. बाकी आमची 11,958 एकर आमची आराम करू दे, काय टेन्शन नाही आम्हाला. होईल का नाही क्रांती? म्हणून आपल्या पूर्वजांनी काय केलं ते कसं काय होते म्हणायचं ना, हुशार होते ते हुशार होते, परंतु आपण ते वाचले नाहीत. तर ते परत आपल्याला सोनेरी पानं आहेत, आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ते रिस्क वगैरे काय आहे बघा, इथं दिलेत ना BCR. बघा आता तुम्हीच बघा. आता फार्मास्युटिकल आहे, मार्केटिंग आहे आणि वेगवेगळे आहेत ना, मला दिसत ऐकलं इथं लांबून. तर सर्वात जास्त BCR तुम्हाला चांगला कुठला असेल तर फक्त अगरवूडचा आहे. आता इकडं रिटर्न वगैरे जे आहेत ना, आता या ठिकाणी एक टेक्नॉलॉजी आहे बघा, इथे का सास म्हणजे काय माहिती का? सॉफ्टवेअर. तर सॉफ्टवेअरचं हाय दाखवलं आहे, व्हेरी हाय 15-18% सॉफ्टवेअरचं. पण रिस्क पण तेवढी दाखवली का? समजा मी एक ॲप बनवलं, सॉफ्टवेअर बनवलं आणि विकून टाकलं आणि उद्या त्याला ते धंदा कमी झाला, 0 होता ना पटकन. कारण सॉफ्टवेअर काय फक्त कॉपी करायची आपल्याला. आपण विकू शकतो 1000 लोकांना, काय एक बार फक्त बनवायचं आहे, त्याला काही पैसे लागत नाही, जास्त ऑफिस लागत नाही, फक्त मार्केटिंग करायची. पण झाड आपलं असं बनतं का रातोरात? म्हणून फक्त ते सोडलं ना आपण मॅन्युफॅक्चरिंग कुठलं आपल्या सासचं, त्याच ठिकाणी. बाकी ठिकाणी तर आपण टोटल 100% आपण पुढे सर्व जगाच्या. आता रॉ अगरवूड काय काय बनतंय, आपण असं डेअरिंग का करतोय की बघा, अगर मसाले, अगर औषधे, अगर चहा, सौंदर्य प्रसाधने, अगर मध, परफ्यूम, हेल्दी फूड, अगर तेल, हे सारे प्रोडक्ट आपण जगाला देतोय. अगर उदबत्ती आहे, अगर परफ्यूम आहे. त्याच्या किमती एवढ्या आहेत ना की सामान्य माणूस त्याला म्हणजे स्वप्न पण बघू शकत नाही. पण आता हे मोठ्या लोकांच्या तिजोरीमधून आपण सामान्याच्या घरी अगरवूड वापरायला देणार.
आतापर्यंत काय होतं, राजे महाराजे बघा, चायनाच्या एका राजाने 756 मध्ये आगरवूड त्याला भेट दिलं. कोणाला? जपानच्या राजाला. त्याचं नाव शिशो आहे. दिल्यानंतर योग असा आला की ते 1200 वर्षानंतर ते शास्त्रज्ञांनी तपासलं. किती वर्षांनी? आफ्टर 1200 वर्षानंतर. तर त्यांना असं जाणवलं की जेव्हा ते गिफ्ट दिलं होतं तेव्हा ते रिपोर्ट आणि आत्ताचे रिपोर्ट सेम होते. म्हणजे जगातलं एकमेव लाकूड 1200 वर्षानंतर बी त्याचं वजन कमी झालं नाही, त्याला बुरशी लागली नाही, त्याला कीड लागली नाही, किंवा त्याच्यामधल्या कंटेंटमध्ये काय फरक नाही पडला. किती मोठी गोष्ट आहे. नंतर जी काय वस्तू आहे, पंचमहाभूत आहेत ना आपले, ऊन वारा पाऊस, झीज होते, त्याने जन्म घेतलाय, तो म्हातारा होतो, त्याचे सेल मरतात, वीक होतात. पण आगरवूडला काय म्हणते, देवाचा लाकूड, ते वीक झालं नाही साहेब. आणि तो जो काळा लाकूड आहे ना, त्याला लोह म्हणतात संस्कृतमध्ये. लोह का म्हणतात माहिती का? एकमेव लाकूड आहे ते पाण्यामध्ये बुडतं. हातात घेतलं हलकं वाटतंय आणि पाण्यात टाकलं तर बुडून जातं. काहीतरी खासियत आहे. ओके. तर ही जे आपण करतोय ना, ह्याच्यामध्ये मसाले आतापर्यंत कुणी केले नाहीत. हे आपलं पेटेंट होणार आहे. आगरचा मध जगात कुणी दिला. मध म्हणजे पृथ्वीवरला अमृत असेल, अमृत. जर 5 ग्राम मध जर खायला भेटला की त्यांनी काय पिलं? अमृत. ज्याला भेटलं शिवान. पण कमीत कमी 1 वर्षभर नंबर लावा लागेल, तेव्हा भेटणार आपल्याला आगर मध. आणि बाकीचे आपण तर चालूच आहे. तर घराघरामध्ये आपण कसं, आता आगर चहा आहे, तर आगरचा चहा कसा म्हणतो आपण, दिलं ना आगर चहा. आगरचे पानं जे आहेत ना, पूर्वी आपण आगरच्या पानाचा विचार केला नव्हता. आपण काय विचार केला की झाडं लावू, प्लांटेशन करू, हायड्रोटेन करू, विकून टाकू आपण. पण आता आपण विचार केला की आपणच बनवलं ना, जसं की कापूस बी आपण बनवू आणि कपडे पण आपण तयार करू. काय होईल? हाय व्हॅल्यू होईल ना. आता या ठिकाणी मग आपण काय, आगर चहा आहे, तर आगर चहाच्या माध्यमातून आपण प्रत्येक घरात जाऊ शकतो. आगरच्या पानाचं पाणी कधी पिरवलं आपण, तो दुधापेक्षा भारी आहे. जर 1 ग्लास पाणी पिऊ शकलो आपण, तर आपण 5 लोकांना, आता साऱ्या जगाला नाही पाहू शकत, पण जे जे लोक आपल्या सोबत आहेत त्यांना त्याचं महत्त्व कळलेलं आहे. तर आगरवडच्या पानाची पावडर पाण्यात टाकून पिलो आपण, तर आपल्या घरामध्ये BP, शुगर, अटॅक, शुगर असलं काय व्हायचं नाही कधीच. गॅरंटी. चांगलं वाईट आहे. आता आपल्याकडं पहिल्या टप्प्यात आपण 3 टप्पे केलेत आहे, तसे तर 5 टप्पे येतं. पण सुरुवातीला आपण झाडं 3 लाख लावतोय है ना. फर्स्ट फेज, सेकंड फेज, थर्ड फेज, 4, 5 आता 5 स्टेज आपल्या. तर 15 लाख झाडं आपण लावतोय. 1 ट्री लिव्हिंग FD. आपली FD म्हणजे काय? झाड आहे ना आपलं. आता FD करतो बँकेत आपण, तर हे आपलं जिवंत FD आहे. झाड लावलं आणि त्याला ऊन वारा पाऊस भेटला तर ते मोठं होणारच आहे ना, ठीक आहे नाही. तर ही जिवंत FD. मग आता आपलं काय काय किंमत दाखल बघायचं, तुम्हीच बघा. आता हे सीड बार्क म्हणजे काय? साल, वूड, हार्टवूड, रूट, आणि समोर किंमत आहे. आणि ही किंमत किती माहिती का? जसं नाशिकचा कांदा खूप भाव पडले तर 2 रुपये किलो होतो, तर त्या लेवलचं हे की 2 रुपये किलो भाव झाला तर तो रेट आपला हा. आणि हे तुम्ही गुगलला चेक करू शकता. तुम्हाला माझं पडेल की बाबा हे एकदम हे. आणि आता हे भाव माहिती का आजचे येतं. आपलं 10 इयर काय असतील विचार करा. 1 एकर संपत्तीची खाण, 1 एकरमध्ये आपण किती म्हणलंय? 200 कोटी. आणि हे पण मिनिमम आहे. म्हणजे होय की नाही आपली क्रांती साहेब. मी सांगतो तुम्हाला, भारतामध्ये 2 घटना घडल्यात आहे या महिन्यामध्ये. माहिती कोणत्या? अणुभट्टीमध्ये क्रिटिकलची ट्रायल सक्सेस झाली आहे. आणि आता थोरियमपासून आपण 700 वर्षे लाईट फुकट मिळेल आपल्याला. पूर्ण भारताला लाईट काय मिळेल? फुकट लाईट. एवढं काम आपलं केलं आहे सायन्सने, म्हणजे सायंटिस्टनी, जे जगामध्ये कुणाला जमलं नाही. ती एक मोठी घटना आहे. आणि आपण जे करतोय 500 एकर आज कुठं पाटणला, ही पण थोडी मोठी घटना आहे. तर बघा काय काय होतंय. आता या ठिकाणी म्हणलं ना 2 रुपये किलो कांदा, ते उदाहरण दिलेलं आपण त्याला. आता ही टेक्नॉलॉजी मगाशी बोललोय, FAS, फ्युजन कंट्रोल स्मार्ट टेक्नॉलॉजी, ही कोणाकडे नाही आज जगात, नाही कोणाकडं. म्हणजे जपानने किती वर्ष घातले? 105.
त्यांनी आणलं, अंतर किती केलं, डायरेक्ट 10 समजा वर्षाने. आपण करतोय किती, फक्त 5 वर्षामध्ये. म्हणजे नफा किती वाढेल. त्यानंतर पुढे बघा IoT. आता तुम्हाला बोललो ना, माती, पाणी, वाढ, रोग, सारं प्लांटेशन नियोजन ते आपण करतो IoTनं. पुढे काय, AI अनालिसिस. इथं काय, हां हे एक बघा, इनोज. माहिती आहे कोणाला इनोज? इनोज एक टेक्नॉलॉजी आहे, त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक नोज. काय म्हणतात, इलेक्ट्रॉनिक नोज, म्हणजे सेन्सर असतात. आता बघा, तुमचं आमचं नाक आहे ना, तुम्हाला माहिती आहे का की किती प्रकारचे सुगंध समजू शकतं? 1 ट्रिलियन. किती? 1 ट्रिलियन. बघा किती कोटी येतात ते. तर एवढे कोटी वेगवेगळे सुगंध आपलं नाक समजू शकतं. एवढं खतरनाक आहे नाक. मग होणार काय, पण त्याचं कसं मूडवर असतं. आता आपला समजा एक कर्मचारी आहे आणि तो कर्मचारी आगरवूडच्या झाडामध्ये होल पाडून त्याचा सुगंध घेतोय, पण त्याचा मूड ठीक नसेल तर सुगंधाचा परिणाम नाकावर होतो, वेगळा होतो. जसं नाही का, आपल्याला जर राग आला ना समजा, तर चवबदल अन्न चवबलते ना, किंवा टेन्शनमध्ये आपल्याला गोड अन्न पण कडू लागतं. तसं एखादा कर्मचारी आपलं काम करतोय आणि त्याचा मूड ठीक नाही, घरी भांडले बायकोसोबत, तर ते रिपोर्ट चुकतील ना. आणि हे ह्युमन एरर होऊ नये म्हणून आपण काय करतोय, इनोज. हे पण फर्स्ट टाइम इन वर्ल्ड पाटण. सुगंध आपण म्हणजे कसं, ते जे तंत्रज्ञान आहे की मोजके जे आहेत ना, उडी, अर्थ है ना, म्हणजे असं माती सुगंध असतो ना, गोड सुगंध आहे, मातीचा आहे, असे 4-5 प्रकारचे त्याचा वेगळा सुगंध आहे. तर तेवढे टेस्ट आपण करणार आणि लावून टाकणार. मग आपल्याला काय करणार की झाड तोडण्यापूर्वी खरंच ह्याच्यामध्ये तेवढी तीव्रतेचा सुगंध तयार झालाय का, झाला असेल आपण झाड तोडणार. आता काय होतंय, झाड तोडावं लागतं आपल्याला आणि तोडल्यावर मग आपण काय करू शकत नाही. तर विनाकारण आपण झाड तोडून नुकसान आपलं करणार नाही. तर इनोज आपल्या कामी येईल. त्यानंतर खाली काय, हे ओमिक आहे ना का खाली, म्हणजे लेअर असतात, झाडाचे लेअर आहेत ना, सालीचे लेअर आहेत, तुमच्या पानाचे आहेत किंवा मुळाचे आहेत, त्याची तपासणी होती, त्याला म्हणतात ओमिक्स. आणि पुढे काय, स्मार्ट इन्फ्युजन. आता हे टेक्नॉलॉजी म्हणजे काय माहिती काय, आपल्याला द्यायचं काय, इंजेक्शन देतो आपण झाडाला. आपण आफ्टर 3 किंवा 4 वर्षांनी इंजेक्शन देतो आणि इंजेक्शन दिल्यामुळे त्यामध्ये काय बनतंय, सुगंधी औषधं, त्याला म्हणतात इन्क्युलेशन किंवा इंडक्शन. तर ते पण आपण देतोय. थोडक्यात सांगायचं काय की हे सारे 6 भाग आहेत आणि ह्याच्यामुळं ते सहज शक्य आहे. आता बघा, लिगल, ग्लोबल, सिक्युअर, एक्सपोर्ट. या ठिकाणी काय, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अपलोड आहे आपल्याला. सिटीज कॉम्प्लायन्स दिसतं ना, सिटीज. हे एक आंतरराष्ट्रीय म्हणजे आगरवूडच्या झाडाची तस्करी होते. सध्या आगरवूड आहे इंडेंजरस, जगातलं दुर्मिळ झाड आहे आणि त्याच्यावर खूप बंधन आहेत. ते कुठं पण लावलं जात नाही. आणि सध्या आपण जर गेलो समजा विमानाने प्रवास करायला, तर आपण फक्त 1 किलो आगर साल, 24 ग्राम ml तेल आणि 2 माळा आहेत ना, जपमाळा, एवढंच आपण जवळ ठेवू शकतो. जास्त ठेवलं तर मग जेलमध्ये जावं लागेल. असे नियम आहेत कडक. म्हणून आगरवूडचे झाड आता हळूहळू वाढायला लागलेत. त्याला काय म्हणतात, इंडेंजर स्पेसिस आहे ना, दुर्मिळ किंवा नष्ट होणारे वनस्पती किंवा प्राणी. जसं की आता काल परवा बातमी ऐकली मी, बस्टर बर्ड नावाचा पक्षी आहे, माहिती आहे तुम्हाला, गुजरातमध्ये जन्माला 10 वर्षांनी, एकच आहे भारतात. तर त्याला आता झेड सुरक्षा आहे. काय सुरक्षा आहे, जी सुरक्षा PML आहे ना, ते पिल्ल्याला आहे, छोट्या पिल्ल्याला, एकच आहे ते जन्मलेलं. ते जर मेलं समजा तर पुन्हा पक्षीच नाही जगात तसा. म्हणून ते छोट्या पिल्ल्याला, म्हणजे आपलं कसं माहिती आहे का, बैल गेला झोपा केला, सर्व नष्ट झालं, पुन्हा आपण सांभाळतो. मधमाशा झालं तर सुरू, मधमाशा सुद्धा काय इंडेंजर, 90% मधमाशा कमी झाल्या, फुलपाखरं पण गायब झाले. ठीक आहे. खाली काय झालं हे ना, जे शेप म्हणजे काय, जसं की आता झाड लावतो का नाही, म्हणजे झाडं लावणे, सांभाळणे, संकलन करणे, त्यासाठी वापरलं जातं. खालचं तुमचं MSS म्हणजे आपलं कोऑपरेटिव्ह आहे. खालचं फसाई म्हणजे काय, फसाई म्हणजे होतं आपण ना, फूड अँड ड्रग सेफ्टी. त्यानंतर कुठं कुठं मार्केट आहे ते बघा, जपानला आहे, मिडल ईस्टला आहे, युरोपला आहे,
इंडियन डॉमेस्टिकला आहे आणि किती किती करोड आहे, कमीत कमी एवढं आज आपल्याला म्हणजे उपलब्ध आहे मार्केट. आता श्वेतक्रांती, हरित क्रांती आणि आता नवीन क्रांती कुठली येते? अग्रक्रांती. आणि तुम्हाला सांगतो मी आनंदाने की जगामध्ये आतापर्यंत टोटल क्रांती झाल्या 29 ते 30 आहे ना. शिकलो आपण शाळेमध्ये किंवा MPSCला. लाल क्रांती, पांढरी क्रांती, ब्राऊन क्रांती म्हणजे हरभऱ्याची क्रांती, लाल क्रांती म्हणजे मटण आणि टोमॅटो क्रांती, श्वेत क्रांती म्हणजे दूध क्रांती आहे ना, आणि हरित क्रांती म्हणजे काय? अन्नधान्य क्रांती. अशा किती क्रांती येतात? 29. पुन्हा इलेक्ट्रॉनिक क्रांती, IT क्रांती आणि आताचं AI क्रांती. तर 29 पैकी जवळजवळ 24 क्रांती फक्त शेतीवर डिपेंड आहेत. टाळ्या द्या बघा शेतीला. म्हणजे आपण काय माहिती आहे का, एखाद्या शोध लावला त्याच्या मागं पळतोय, पण जगातल्या 24 क्रांती माणसाच्या आयुष्यात बदल घडणाऱ्या कुठे येतात? विथ नेचर. पुन्हा पुढचं सर घेतील. तर मला असं वाटतं की तुम्हाला आता बरंचसं कळलं असेल आणि मी या ठिकाणी थांबतोय सर. थँक्यू, धन्यवाद. या स्क्रीनने घेतलं आहे.